माढा तालुक्यातील सेना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांची घरे आणि शेती पिकं वाहून गेल्याने जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या 4 एकर शेतीतील संपूर्ण मका पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। अशा कठीण काळात दिलीप धोत्रे यांच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। सेना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत। अनेक कुटुंब, अनेक शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झालेत। अनेक पिकांची त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत। अनेक जनावरांची या ठिकाणी उपासमार होते आहे। गेले मी 2-3 दिवस झालं पूरग्रस्त ठिकाणची पाहणी करत असताना त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी नागरिकांना मदत केली, परंतु हे सगळं बघत असताना जनावरांच्या चाऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे। कारण माणसाला भूक लागली तर माणूस जेवण मागू शकतो, परंतु जनावरांचं काय? आणि त्यामुळे आज या ठिकाणी मी करकममधल्या माझ्या शेतीमध्ये 4 एकर मका होती। ती 4 एकर मका मी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी माढा तालुक्यातील त्या वेगवेगळ्या गावामध्ये ती चारा पाठवण्याचं या ठिकाणी काम करत आहे। तर किती गावांना अंदाजे मिळणार आहे? नाही, जिथं शक्य आहे त्या ठिकाणी तर आता ही 4 एकर मका आहे। ही 4 एकर मका साधारणतः ही माझ्या मते 200 टन मका होऊ शकते साधारणतः, कारण खाली 50-60 टन पाठवली होती। तर जेवढं ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी हे चारा देण्याचं काम आम्ही करतो।